कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण नेहमीच रंगतदार राहिलं आहे. येथे नेते बदलतात, समीकरण बदलतात, पण चुरस कायम राहते. या राजकीय पटावर गेल्या काही महिन्यात दोन नवीन नावं ठळकपणे पुढे आली आहेत. प्रकाश आंबेडकर आणि अर्जुन आंबेडकर ही दोघं भावंड, पण एकाच वेळी दोन वेगळ्या पातळ्यांवर प्रभाव निर्माण करत आहेत. राज्याच्या राजकारणापासून सहकार चळवळीपर्यंत त्यांची पकड वाढत आहे. या ब्लॉगमध्ये त्यांचा वाद, विजय, पराभव आणि विरोध यांचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत. प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे प्रभावी आमदार. त्यांनी 3 वेळा सलग राधानगरी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांची ओळख शांत नेतृत्व शैली, जमिनीशी नाळ आणि विकास कामात रस अशी आहे. महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशी पदे ते भूषवत आहेत. अलीकडे रस्त्याच्या दर्जाबाबत आणि कंत्राटावरील कारवाई संदर्भात त्यांच्या भूमिकेने ते चांगलेच चर्चेत आलेत. सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी औषध तपासणी यंत्रणा आणि रुग्णालय व्यवस्थापन सुधारण्याचे प्रयत्नही त्यांनी सुरू ठेवले आहेत. यासोबतच प्रकाश आंबेडकरांचे भाऊ अर्जुन आंबेडकर यांनी सहकार क्षेत्रात प्रभाव निर्माण केला आहे. अर्जुन आंबेडकरांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तसेच प्रमुख प्रतिस्पर्धी गटांना पराभूत करून स्वतःचा गट मजबूत केला आणि सोबतच स्थानिक पतसंस्था, बँक व्यवस्थापनात निर्णायक भूमिका देखील पार पडली. अर्जुन आंबेडकर यांच्या या विजयाने स्थानिक सहकार विश्वातील समीकरण पालटली. यातून हे लक्षात आलं की आंबेडकरांची सत्ता फक्त विधिमंडळापुरती न राहता आर्थिक संस्था आणि सहकारी व्यवस्थापनापर्यंत पोहोचत आहे. एक भाऊ मंत्री आणि एक सहकारी बँक विजेता, यातून घराण्याची शक्ती दोन बाजूंनी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना वेग देण्यासाठी मजबूत आधार मिळाला. तसेच स्थानिक पातळीवर मतदारांशी संवाद आणि नियंत्रण स्थिर झाले. याबरोबरच सत्ता एका कुटुंबात केंद्रित होते असा प्रश्न विरोधकांकडून सवाल होऊ लागला आहे. तसेच सहकार संस्थांवरील ताब्यामुळे राजकीय वाद वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. पण कोल्हापूर सारख्या राजकीय दृष्ट्या सक्रिय जिल्ह्यात ही चर्चा नैसर्गिक आहे. अलीकडच्या काळात मुश्रीफ, घाटगे, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर या नेत्यांमध्ये असलेल्या संघर्षात आंबेडकर घराणं वेगानं उभं राहिलं आहे. प्रकाश आंबेडकर राज्य पातळीवरील प्रभाव तसेच अर्जुन आंबेडकर सहकारातील निर्णायक पकड या जोडीकडून जिल्ह्याचं राजकारण नव्या तिसऱ्या शक्तीकडे झुकत असल्याचं चित्र अनेक विश्लेषक काढत आहेत. जर आरोग्य, रस्ते, सहकार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्थानिक विकास या सगळ्यांवर खऱ्या अर्थाने परिणाम झाला तर आंबेडकर घराणं आगामी काळात कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं केंद्रबिंदू बनू शकतं. पण विरोधकांचे आरोप, सत्ता संघर्ष आणि सहकारातील तणाव हे आव्हान कायम त्यांच्या वाट्याला येणार आहे.